हॅलो, नमस्कार आणि वेलकम बॅक टू माय चॅनल। मी खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकते, जवळपास 1 महिन्यानंतर व्हिडिओ पोस्ट करते। त्यासाठी खरंच सॉरी। झालं असं की आम्ही हे जे आत्ताचं आमचं घर आहे ते आम्ही सोडतोय, दुसरीकडे शिफ्ट करतोय। आम्ही नेमकं आमच्या स्वतःच्या घरात शिफ्ट करतोय का परत दुसऱ्या एका भाड्याच्या घरात शिफ्ट करतोय हे तुम्हीच मला कमेंट करून सांगा, तुम्हाला काय वाटतं। सो त्याच्यासाठी आमची एकदम घाई गडबडीमध्ये पॅकिंग चालू आहे, कारण की आमचं म्हणजे उद्याच शिफ्टिंग आहे। उद्याच आमचं सगळं सामान दुसरीकडे म्हणजे मूव्ह होणार आहे आणि आम्ही काहीच पॅकिंग नाही केलेली आहे सध्या। जवळपास थोडेफार कपडे पॅक करून झालेत, पार्टचं ऑलमोस्ट सगळं पॅकिंग झालंय। माझं काहीच नाही झालं कारण की माझ्याकडे खूप जास्त कपडे आहेत। सो आता मी तुम्हाला दाखवते की किती नेमका पसारा झालाय घरात ते। हे तुम्ही बघाल तर जवळपास आमचं सगळं थोडंफार पॅकिंग करून झालं। इथे सगळे बॅग्स वगैरे आम्ही भरून ठेवलेत। हे माझे कपडे पडलेले आहेत असेच, हे पॅक करायचे आहेत मला। आणि ही माझ्या कपड्यांची बॅग आहे। हे सगळं जवळपास आमचं सामान आहे, याच्यामध्ये आमचे अंथरूण वगैरे आहेत। आणि हे असे सगळा पसारा इथे झालाय। रूममध्ये तर प्रचंड पसारा आहे। इथे ही बॅग आहे, परत हे जे पोतं आहे ते माझ्याच कपड्यांचं आहे। परत इथे पण माझेच कपडे पडलेले आहेत सगळे। सो खूप जास्त कपडे आहेत आणि हे कबर्ड पूर्ण रिकामं झालंय। तुम्ही बघितलं ना की किती जास्त पसार आहे रूम मध्ये। सो मला आणि पार्थला हे पटकन सगळं आवरायचं आहे। आणि बघा ना, इथे पण सगळे कपडे पडलेत, इथे पण पडलेत। ही जी आहे ही पण माझ्या कपड्यांची बॅग आहे। इतके सगळे कपडे आहेत माझ्याकडे, बापरे। जेव्हा मी आता सगळं ओपन केलं तेव्हा मला समजलं की खरंच मला कपडे नाही घ्यायला पाहिजे अजिबात। म्हणजे अजून पार्थने मला काहीच म्हटलं नाही, पण तुम्हाला फिक्स बोलणार आहे की तुझ्याकडे किती कपडे आहेत, किती कपडे आहेत। आणि तरी पण मी ऑर्डर करत असते। पण आता तो काही बोलायच्या आत पटकन मी सगळी पॅकिंग करून घेते। आणि तुम्ही विचार करा की आम्हाला किचन, हे रूम, म्हणजे इथले कपडे सगळे, आमचे काही जे काही चप्पल वगैरे आहेत ते A to Z सगळं पॅक करायचं आहे। म्हणजे लिटरली मला असं वाटतं आजचा दिवस पूर्ण एंगेज असणार आहे आम्ही याच्यामध्येच। सो मी तुम्हाला दाखवेल की इन बिटवीन जर मला काही गोष्टी भेटल्या, आमच्या खूप साऱ्या आठवणी मी अशा ठेवलेत कपाटामध्ये वगैरे। सो माझ्या असं डोक्यात होतं की ते भेटेल मला अधूनमधून। मग मी असं विचार केला की ते तुम्हाला युट्यूबवर दाखवावं की व्हिडिओमध्ये, की बघा आमच्या लग्नाच्या आधीच्या ज्या आठवणी आहेत, आम्ही एकमेकांना गिफ्ट दिलेले, लेटर्स दिलेले, ते सगळं भेटून जाईल। पर तू हाय मन माझ्या सबस्क्रायबर्स ली माझे कपडे म्हणून स्टिकी नोट्स कुठे चांगल्या अक्षरात लिह। फफडे वाटतंय ते ऑफिस, तसंही मीच लावणार आहे तिकडे ऑफिस अँड नवीन। ओके, मी लावणार आहे कपडे माझे। आणि तुला काय वाटतंय मी काम नाही करत? कमी करते किती तर नवऱ्याने वाईट असावं। चांगला नवरा आहे माझा, त्याने असे सोयी लावून ठेवलेत, प्रत्येक बॅगवर स्टिकर लावून ठेवले। आता माझे रेग्युलरचे कपडे वगैरे भरून झाले। आता खूपच पसारा आहे, कशात काय भरायचं समजत नाही आहे। सो आता पटापटा कोणती तरी एक बॅग बघून त्याच्यात आम्ही कपडे भरायला चालू करू, परत जेवढे शिल्लक आहेत तेवढे। आमची पॅकिंग चालू होती, स्वयंपाक करायला मला काही वेळ नाही मिळाला म्हणून मग आम्ही बाहेरूनच ऑर्डर केलं। सो आमचं पार्सल आता आलंय, मग आम्ही थोडं पॅकिंग मधून ब्रेक घेतोय आणि पटकन खाऊन घेतोय। त्याच्यानंतर परत आम्हाला पॅकिंग कंटिन्यू करायची आहे। खूप जास्त सामान आहे, खूप जास्त। ते पोलीस कोर्टचं कुत्र आहे ना। मी इथे बिचारी पॅकिंग वगैरे करतेय आणि माझा नवरा झोपलाय। 1 मिनिट तुम्हाला दाखवते। आता तो उठल्यावर त्यालाच पॅकिंग करायला लावणार आहे मी सगळी। 6 hours later. जसं की तुम्ही बघू शकता अख्खी रात्र झाली आहे आणि आता आमची बऱ्यापैकी पॅकिंग करून झाली आहे। आणि आम्ही सगळे जे बॅग्स आहेत ते असे रचून ठेवलेत एकदम उत्तमरित्या। म्हणजे का काय माहिती, पण माझ्या नवऱ्याला बॅग्स बाहेर ठेवायचे नव्हते, त्यामुळे त्याने असे कपाटात ठेवलेत सगळे। सो उद्याच मुवमेंट करायची आम्हाला पूर्ण सगळ्या बॅग्सचे वगैरे, तरी पण असे चांगल्या प्रकारे सजवून ठेवलेत।
आणि पूर्ण आमच्या आयुष्याची ताकद लावून आम्ही पॅकिंग केली आहे. माझा चेहरा तुम्ही बघू शकता, एकदम असा गयागुजरा दिसतोय. आणि पूर्ण सगळे कपाट वगैरे सगळे खाली केले. इतकं वाईट वाटतंय ना की अरे यार 2 वर्ष का होईना, पण हे बघा म्हणजे अख्खे माझे कपडे होते इथे आणि पूर्ण आता सगळं एकदम साफ आहे. सो अजून जिथे पण आम्ही काही जे सजवून ठेवलं होतं ते सगळं आम्ही काढून ठेवलं आहे आता. आणि इथे पण सगळे बुक्स वगैरे होते, हे पण सगळे काढून ठेवलेत. आणि तुम्ही जर आत्तापर्यंत माझा हाऊस टूरचा ब्लॉग बघितला नसेल ना याचा, तर बघून घ्या, कारण की तुमच्याकडे तोच लास्ट चान्स आहे, कारण की याच्यानंतर वेगळं घर असणार आहे. अजून एक म्हणजे सगळ्यात आता महत्त्वाची जी गोष्ट करायची आहे ती म्हणजे ही जी लाइटिंग मी इतक्या प्रेमाने केली होती ती मला उतरवायची आहे आता. आणि ठीक आहे, चालायचं. सो पटकन ती लाइटिंग वगैरे काढून घेते, कारण की या रूममधला तोच एक भाग राहिला आहे, म्हणजे ती लाइटिंगच राहिली आहे फक्त काढायची. सो ती मी काढून घेते. फायनली आमचा शिफ्टिंगचा दिवस आला आहे आज आणि आम्ही सगळं पॅकिंग वगैरे करून ठेवलं, बॅग्स वगैरे भरून ठेवलेत. आणि ते पॅकर्स आणि मूव्हर्सची जी लोक आहेत ना ती येत आहेत घरी आता. आम्हाला हेल्प करायला आई बाबा पण आलेत अकोल्यावरून. पॅकर्स आणि मूव्हर्सवाले आलेत आणि सगळं पॅकिंग करतायत. आणि इतकं भकास वाटतंय ना, घर सगळं रिकामं झालंय. मी माझी रूम दाखवली तुम्हाला, एकच मिनिट. सगळं घर रिकामं झालंय. इथले पडदे वगैरे, इथलं सामान, इथले पडदे, माझी पूर्ण बाल्कनी, सगळ्या इथल्या कुंड्या वगैरे सगळ्या गेलेत. आणि इकडे किचन वगैरे पण सगळं रिकामं झालंय. आम्ही साफसफाई करतोय आता. देवघर वगैरे सगळं रिकामं झालंय. आमचा टीव्ही पण गेला, सोफा. कसं वाटतंय मग 2 वर्षानंतर घर सोडताना? चांगलं का वाटायला? चांगलं नाही वाटायला पाहिजे ना, वाईट वाटायला पाहिजे. नवीन घरात पण जायचं ना, पॉझिटिव्ह. आई तुम्हाला कसं वाटतं 2 वर्षानंतर हे आपलं पहिलं भाड्याचं घर सोडताना? थोडंसं वाईट वाटायलाच. बरोबर आहे. बाबा कुठे गेले? अरे, आणि हा इतका सगळा कचरा निघालाय आमच्या सामानातून. फायनली आमचं पूर्ण घर रिकामं झालंय आणि माझा आवाज लिटरली घुमतो, कारण की काहीच साहित्य नाही आहे. मी तुम्हाला एकदा दाखवते रिकाम्या घराचा हाऊस टूर. सो माझा हाऊस टूर व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल, पण आता काहीच सामान नाही आहे घरात. सो मी तुम्हाला तसं दाखवेल. 2 वर्ष आम्ही लिटरली ते संसार पूर्ण आमचा थाटला. खूप जास्त सामान झालं होतं आणि मग आम्हाला समजलं की आम्ही हळूहळू करून ग्रो झालो या घरामध्ये. आणि या घराने आम्हाला खूप दिलं आहे, 2 वर्ष का होईना. मग आम्ही आता दुसरीकडे शिफ्ट होतो आहे. तर लिटरली असे हृदयाचे ठोके वाढलेत माझे. सो आम्ही आता तिकडे चाललोय. मी तुम्हाला पण घेऊन जाईल तिकडे. सो मी एकदा या घराचा तुम्हाला हाऊस टूर देते, तो पण रिकामा आहे. इथे सोफा होता, ते तर तुम्हाला माहितीच आहे. हा टीव्ही इथे होता. हे माझं किचन. इथे थांबून मी भरपूर साऱ्या रेसिपीज करायचे. आणि इथे सगळे माझ्या क्रॉकरी वगैरे होते. इथे फ्रीज होता. हे तुम्हाला माहितीच आहे. इथे देवघर होतं. देवघर आम्ही घेऊन गेलो आता कारमध्ये. आणि इथे आमच्या गाद्या वगैरे होत्या सगळ्या. इकडे माझी बेडरूम होती, तुम्हाला चांगलंच माहिती आहे. इथे सगळं सामान होतं. इथे माझे बुक्स वगैरे होते. इथे थांबून मी मोस्ट ऑफ दी माझे स्किन केअर वगैरे करायचे. इथे माझे एकदम कधीच व्यवस्थित नसलेले कपडे असायचे. आणि लिटरली मला खूप जास्त हे वाटतंय, म्हणजे एक मराठी वर्ड असतो कसं तरी, तसं वाटतंय. काही समजत नाही. सगळे माझी वाट बघतायत खाली. सो मी पण आता पटकन निघेल जाण्यासाठी. माझी बाल्कनी पण पूर्ण रिकामी झाली आहे. तुम्हाला दाखवते, एकच मिनिट. हे बघा, काही झाडं वगैरे नाही आहेत. सो आता मी निघते. चला बाय बाय, नवीन घरात भेटू. बाय 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 बाय. दरवाजा बंद करते. दरवाजा बंद होत नाही. त्या घराने आम्हाला खूप जास्त काही काही दिलंय. पहिला एक्सपिरियन्स सगळ्या गोष्टींचा. सो पण चला आता नवीन घरात जाऊ. नवीन घराचा ब्लॉग अजून काही दिवसांनी येईल. सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
बाय बाय.